नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 4 जुलै। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे, तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की सकाळी सुमारास नाशिक या विभागातून तर तुम्ही बघू शकता नाशिक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। बघू शकता की इगतपुरी तसेच नाशिक, मनमाड, मालेगाव, आहवा, त्र्यंबक या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला सकाळ सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास पडण्याचा अंदाज आहे। तसेच वलसाड, सिल्वास, डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, तसेच खोपोली, खेड, तसेच गोरेगाव, चिपळूण, सातारा, तसेच रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी सकाळी सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मध्यम स्वरूपाचा किंवा काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज या सकाळच्या सुमारास दिसत आहे। त्याचबरोबर सातारा, वडोज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणी सुद्धा सकाळी सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या उलट मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर पुणे या भागात जर बघितलं तर जेजुरी, बारामती, दौंड, फलटण, सासवड, लोणंद, तसंच राहू, इंदापूर, बारामती, अकलूज या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस पडणार नाही। हलक्या स्वरूपाचा किंवा पावसाच्या सरी पडू शकतात, मात्र कोणताही जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही जर बघितलं अहिल्यानगर भागात तर आळेगाव, खाडा, तसेच सुरेगाव, रेळगाव, पारेगाव, सुद्रिक, तसेच मात, शिरूर, पारनेर, मिरजगाव, आष्टी, जळगाव, तसेच श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही। तसेच तुम्ही बघू शकता सिरियल, माका, तसेच अमरापूर, पाथर्डी, पांभोरी, राहुरी, घोडेगाव, तसेच वडाळा, बिरोडी, म्हानसा, बानस या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचे ढगाळ असणार आहे। कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही। संभाजीनगर विभागात जर बघितलं तर संभाजीनगर भागामध्ये लिंबे, जळगाव, बिडकीन, पिंपरी, सिंद्रा, MIDC, कुचड, तसेच धाकफळ, पाचोड, ईश्वरनगर, पैठण, भानस, पिंपरी, तसंच पंढरपूर, तसेच जालना, पांगरी, अंबड या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे। कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही सकाळच्या सुमारास। तसेच तानवाडी, वारी, गोद्री, आष्टी, उमापूर, तसेच मंगळूर या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही। आपण जर नाशिकच्या उत्तर भागात जर बघितलं तर मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, परोळा, जळगाव, साक्री, तसेच नंदुरबार, नवापूर, शिरपूर, सेंदवा या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। काही ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची सरीसुद्धा बघायला भेटू शकतात, मात्र त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसणार नाही। तसेच अमरावती विभागामध्ये बघितलं अमरावती, कर्जत, अकोला, वाशिम, पुसद, यवतमाळ, वर्धा, तसेच कोंडाली, नागपूर, तसेच उमरखेड, मकाना, भंडारा, तसेच घोटी या ठिकाणी सुद्धा सकाळ सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। तर उमरखेड आणि गोंदिया या ठिकाणी तसेच भंडारा या ठिकाणी आपल्याला जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज सकाळ सुमारास दिसत आहे। मित्रांनो, तुम्ही बघितलं शिवनी, केवलारी या ठिकाणी सुद्धा सकाळ सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। कवर्धा, रायपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा सकाळचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, मात्र नागपूर, चंद्रपूर, कापसी, कंकेर, आदिलाबाद, पुसद, लोणार, नांदेड, रामगुंडम, बिजापूर, तसेच लातूर, बिदर, बीड, लोणार या ठिकाणी सुद्धा सकाळ सुमारास कोणताही पाऊस पडणार नाही। वातावरण फक्त ढगाळ असणार आहे। मित्रांनो, आता हे झालं आपलं सकाळच्या सुमाराचं वातावरण। आपण जर दुपारचं बघितलं तर तुम्ही बघू शकता की 12-1च्या सुमारास वातावरणामध्ये कोणता मोठा चेंज होऊ शकतो, तर तो खूप मोठा बदल आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे। तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी तर नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, नाशिकचे उत्तर भाग, चाळीसगाव, परोळा, धुळे, साक्री, जळगाव, शिरपूर, नंदुरबार, नवापूर, सेंदवा या ठिकाणी दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला येत आहे। त्याचबरोबर सुरत, वलसाड, पालघर, मुंबई, तसेच दापोली, रत्नागिरी,
पणजी या ठिकाणी, रत्नागिरी, पणजी आणि दापोली या ठिकाणी दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज येत आहे। त्याचबरोबर जोरदार वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो। सांगली, गोकाक, बागलकोट, हुबळ्ळी, बागलकोट, विजयपूर तसंच कलबुर्गी, अकलूज, सोलापूर या ठिकाणी सुद्धा दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर सोलापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। जेजुरी, बारामती, दौंड, इंदापूर, करमाळा, बार्शी, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे। तर त्या ठिकाणी सांगोले तसेच माहोळ या ठिकाणी सुद्धा दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस तर जोरदार वारेसुद्धा वाहताना त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर तुम्ही अहिल्यानगर भागात जर बघितलं तर जामखेड, बीड, कैज, करमाळा, बार्शी, दौंड तसेच तुम्ही बघू शकता की राळेगाव, खाडा, शिरूर, अळकुटी, पाथर्डी या ठिकाणी सुद्धा दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी वारेसुद्धा हलकेसे वाहताना दिसणार आहे। मात्र श्रीरामपूर, संगमनेर तसेच गंगापूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, सिन्नर, निफाड, राजूर या ठिकाणी सुद्धा दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी मित्रांनो दिसत आहे। त्याचबरोबर वणी, सटाणा, मालेगाव, चाळीसगाव, सापुतारा, आहवा, भोपखेल तसेच परोळा, एरंडल, पाचोरा या ठिकाणी सुद्धा दुपारा 1च्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मात्र जालना विभागामध्ये अंबड, परतूर, सायलू तसेच लोणार, मेहकर, रिसोड या ठिकाणी मात्र दुपारच्या सुमारासुद्धा कोणताही पाऊस पडणार नाही, वातावरण ढगाळ असणार आहे। मात्र वारे हे त्या ठिकाणी जोरदार वाहणार आहे। तसेच राळेगाव, देऊळगाव राजा तसेच सिल्लोड, माहुरा, चिखली, बुलढाणा, अजंठा, मोटाला, खामगाव, जामनेर, मलकापूर या ठिकाणी दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। तर तुम्ही बघितली ही अपडेट दुपारपर्यंतची आपण बघितली आहे की कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस। आपण इथं बघतोय की इगतपुरी आणि वाडा, नाशिक या ठिकाणी सुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सिल्वास, डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबईच्या उत्तर भागामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठा बदल होऊन मुसळधार पाऊस पडणार आहे आणि वारे त्याचबरोबर जोरदारसुद्धा त्या ठिकाणी वाहणार आहे मित्रांनो। अहिल्यानगर भागातसुद्धा आपण जुन्नर, खेड तसेच खोपोली, मंचर, चाकण या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार पडणार आहे। तसेच शिरूर, राहू, अळकुटी या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी वारेसुद्धा जोरदार त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो। तसेच श्रीगोंदा, कर्जत, दौंड, राहू, खाडा या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा आपल्याला अंदाज येत आहे। तसंच लवासा, सासवड या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास लवासा या ठिकाणी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। तसेच लोणंद, फलटण, वाई या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हा पाऊस जोरदार पडताना दिसणार आहे मित्रांनो। तर ही झाली दुपारपर्यंतची अपडेट मित्रांनो। दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा एकदा येणारच आहोत, पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।